नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP किचन गार्डनिंगमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये टोमॅटोच्या या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। आपल्या बागेत कुंड्यामध्ये लावलेल्या या टोमॅटोच्या झाडाची चांगली वाढ होऊन झाडावरती भरपूर फुले फळे म्हणजेच टोमॅटो लागण्यासाठी झाडाची काळजी कशी घ्यायची, झाडाला वेळोवेळी योग्य ती खते कोणती द्यायची, झाडावरती काही कामे देखील ही करावी लागतात, तर ती कामे कोणती करायची याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्ही इथे पाहू शकता मी या कुंडीमध्ये लावलेल्या टोमॅटोच्या झाडाची वाढ ही अतिशय छान अशी झालेली आहे। पण झाडाची फक्त वाढ होऊन चालत नाही, तर झाडावरती काही कामे करावी लागतात। त्यातील करायचे सगळ्यात महत्त्वाचे काम म्हणजे झाडाची एवढी वाढ झाल्यानंतर ही छाटणी करावी। छाटणी केल्यामुळे जे आपले टोमॅटोचे झाड आहे त्याची वाढ ही चांगली होते आणि झाडावरती भरपूर टोमॅटो लागतात आणि लागलेले टोमॅटो देखील हे मोठ्या आकाराचे येण्यास मदत होते। तर या टोमॅटोच्या झाडाची छाटणी कशी करायची, तर झाड हे 7 ते 8 इंच एवढ्या उंचीचे झाल्यानंतर त्याला खालच्या बाजूने म्हणजे जे मेन आपला बुंदा आणि हे जे पान आहे त्याच्यामध्ये ज्या नवीन फांद्या तयार होतात, म्हणजे खालच्या बाजूने तयार झालेल्या ज्या फांद्या आहेत त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत। कारण ह्या ज्या फांद्या आहेत त्या आपल्या झाडाची वाढ ही चांगली होत नाही आणि ह्या फांदीवरती ही फुले किंवा जी टोमॅटो आहेत ती देखील ही जास्त प्रमाणामध्ये लागत नाहीत किंवा लागली तरी ती एकदम कमी प्रमाणामध्ये आणि छोट्या आकाराची येतात। त्यामुळे या खालच्या बाजूला ज्या वाढलेल्या फांद्या असतात त्या काढून टाकाव्या, म्हणजे आपले झाड हे वरती चांगले वाढत राहते। याला इंग्लिशमध्ये सकर्स असे देखील हे म्हटले जाते। तर हे जे सकर्स आहेत ते झाडाच्या मेन बुंद्याला धक्का न लागता एखाद्या टूलच्या साहाय्याने हे व्यवस्थित हे कट करून घ्यायचे। कट केल्यामुळे झाडाची जी सर्व एनर्जी आहे ते आपले झाड हे चांगले वाढण्यासाठी, झाडाचा जो मेन बुंदा आहे तो मजबूत होण्यासाठी ही खर्ची होईल। आपले झाडाचा बुंदा जेवढा मजबूत तेवढीच आपल्या झाडाची वाढ ही चांगली होते आणि त्या झाडावरती भरपूर टोमॅटो देखील हे लागत राहतात। आता हे जे सकर्स आहेत ते एकदम हलक्या हाताने म्हणजे टोमॅटोची जे झाडाची मेन बुंदा आहे त्याला धक्का न लागता हलक्या हाताने व्यवस्थित कट करायचे, कारण टोमॅटोचे हे झाड हे थोडे नाजूक असते। ह्या ज्या खालच्या बाजूने वाढलेल्या फांद्या आहेत त्या आपण नंतर देखील ह्या कट करू शकतो, मात्र तोपर्यंत झाडाच्या मातीमधील ही जी सर्व पोषक तत्वे आहेत हे खालच्या बाजूने वाढलेल्या ज्या फांद्या असतात त्या सर्व शोषून घेतात आणि आपले हे झाड हे चांगले वाढत नाही। त्याचबरोबर या छोट्या झाडावरती जर कळ्या किंवा फुले आली असतील तर ती देखील ही काढून टाकावी, कारण एवढ्या छोट्या झाडावरती टोमॅटो हे येऊ द्यायचे नाहीत। कारण झाडाची वाढ होण्याच्या ऐवजी हे जी फुले आहेत ती टोमॅटो बनवण्यामध्येच हे आपली एनर्जी खर्ची करतात आणि आपले झाड वाढत नाही। त्याचबरोबर झाडाच्या पानावरती जर अशा प्रकारे तुम्हाला सफेद रंगाची कीड म्हणजेच त्याला नागाळी असे म्हणतात, तर अशा प्रकारची कीड किंवा दुसरी कसल्याही प्रकारची जर कीड लागली असेल तर ती जी पाने आहेत ती कट करावी। त्याचबरोबर महिन्यातून एकदा नीम तेलचा या झाडावरती स्प्रे देखील करावा, म्हणजे सुरुवातीपासूनच जर आपण एखादे कीटकनाशक फवारले तर पुढे जाऊन झाडावरती कीड ही लागणार नाही। त्याचबरोबर झाडाच्या या कुंडीतील माती देखील ही हलक्या हाताने अधूनमधून हलवून मोकळी करावी। माती हलवताना ही हलक्या हातानेच हलवावी, कारण टोमॅटोच्या या झाडाच्या ज्या मुळ्या आहेत त्या वरच्या बाजूला असतात, त्यामुळे झाडाच्या ह्या ज्या मुळ्या आहेत त्या तुटण्याची शक्यता असते। अशा प्रकारे झाडाच्या कुंडीतील मातीमध्ये ही माती हलवून मोकळी केल्यामुळे मातीमध्ये हा ऑक्सिजन हा खेळता राहतो आणि आपल्या झाडांच्या मुळांची वाढ ही चांगली होते। साहजिकच आपले झाड देखील हे चांगले वाढते। छाटणी केल्यानंतर या झाडांना ही खत देणे देखील आवश्यक असते। या एवढे झाड झाल्यानंतर त्याच्या अजून चांगल्या वाढीसाठी त्याला कोणते एखादे नायट्रोजनयुक्त खत द्यावे, कारण खतामधील नायट्रोजनमुळे झाडे ही चांगली वाढतात। तर त्यासाठी तुम्ही शेणखत किंवा कंपोस्ट खत, गांडूळ खत यासारख्या खतांचा हा वापर करू शकता। या खतामुळे ही झाडे चांगले वाढतात। तर अशा प्रकारे टोमॅटोच्या झाडाची थोडी काळजी घेतली, त्याच्यावरती काही कामे केलीत, वेळोवेळी खते दिलीत, तर आपल्या या झाडाची वाढ ही चांगली होऊन पुढे जाऊन झाड हे टोमॅटोने अगदी भरगच्च होऊन जाईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका।